नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कैलास विस्वते सर आपल्या सर्वांचं आपल्या या लाडक्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजचा आपला विषय आहे इंग्रजी माध्यम मराठी यांचं व्याकरण। इंग्रजी माध्यमाचे जे मुलं आहेत, तर हा व्हिडिओ आजचा फक्त 10वी साठीच नाही आहे, हा 8वी 9वी आणि 10वी या तीनही इयत्तांसाठी, तिन्ही स्टँडर्ड साठी हा आवश्यक असा भाग आहे। वाक्यांचे प्रकार याच्यावरतून आपल्याला लक्षात आलं असेल की आज आपण व्याकरण सुरू केलेलं आहे। इयत्ता 10वीचा जो बोर्डाचा पेपर असतो, त्या बोर्डाच्या पेपरमध्ये वाक्यांचे प्रकार याला 2 मार्क असतात। म्हणजे ऍक्च्युअली वाक्य या कन्सेप्टवरती 4 मार्क असतात। व्याकरणामध्ये 4 मार्क असतात, तर 4 पैकी 2 प्रश्न असतात 2-2 मार्काचे। ते आपण डिवाइड कसे असतात ते सांगतो तुम्हाला। की एक प्रश्न असतो वाक्यांचे प्रकार, यात फक्त वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे, ओनली फक्त वाक्याचा प्रकार ओळखायचा। आणि दुसरा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये वाक्य दिलेलं असतं आणि ब्रॅकेटमध्ये तिथे एक इन्स्ट्रक्शन दिलेली असते की त्याप्रमाणे ते वाक्य परिवर्तन करायचं, चेंज करायचं, त्याला 2 मार्क असतात। त्यापैकी आज आपण पहिला पार्ट बघणार आहोत, वाक्यांचे प्रकार। ओके, तर वाक्यांचे प्रकार हे कसे आहेत, काय आहे, तुम्ही आतापर्यंत काही जणांनी वाचले असेल, काही व्हिडिओ पाहिले असेल दुसरे वगैरे, पण मी तुम्हाला आज गॅरंटी देतो की माझा व्हिडिओ जर हा बघितला त्यानंतर परत तुम्हाला कुठला दुसरा व्हिडिओ बघायचा किंवा दुसरा काही अभ्यास करायची गरज पडणार नाही। कारण मी इथे जे शिकवणार आहे ते सगळं ट्रिकने शिकवणार आहे। तर यात तुमचे 2 मार्क शुअर शॉट असणार आहे, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो। 2 मार्क तुम्हाला 100% या प्रश्नाचे मिळणारच, याची गॅरंटी। ओके, तर आज आपण हा बघणार आहोत वाक्यांचे प्रकार किती आहे। तर वाक्यांचे प्रकार जो आहे हा इंग्रजी माध्यमाच्या मुलांसाठी तर 4 आहे। आणि आता तुम्ही 9वीचे काही मुलं असतील, ते म्हणतील हे असं काय, 9वीचं नाव टाकलेलं आहे पण आम्हाला काही वाटतच नाही। मित्रांनो, काय आहे की 10वी ही थोडीशी अवघड असते 9वी पेक्षा असं मानलं जातं। आणि काही काही ज्या शाळा आहेत तुमच्या, त्या काय करतात की 9वी हा 10वीचा पाया असल्याने 9वीच्या काही क्वेश्चन पेपर जे आहेत त्या 10वी प्रमाणेच त्या सेट करतात। त्यामुळे तिथे हा प्रश्न ते टाकतात आणि तुमच्याकडनं ते प्रॅक्टिस करून घेतात, तुमच्याकडनं ते घोटून घेतात की कसं करता येईल। तर त्यामुळे हा इम्पॉर्टंट एक पार्ट आहे तुम्हाला, तर तुमच्यासाठी हा महत्वाचा आहे। म्हणून मी या आपल्या व्हिडिओचे हेडिंग दिलं आहे 8वी 9वी 10वी मराठी व्याकरण वाक्यांचे प्रकार। ओके, तर तुम्हाला इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी आहात तुम्ही, तुमच्यासाठी इंग्लिश जी आहे ती सेकंड किंवा थर्ड लँग्वेज असेल, तर त्यासाठी तुम्हाला इथं वाक्यांचे 4च प्रकार आहेत। तर 4 प्रकार कोणते कोणते आहेत इथे तुम्हाला फळ्यावर दिसतच असेल। ओके, एक आहे उद्गारवाचक वाक्य, दुसरं आहे प्रश्नार्थक वाक्य, तिसरं आहे आज्ञार्थक वाक्य आणि चौथं आहे विधानार्थक वाक्य। बघा मित्रांनो, मी दिलेला क्रम थोडासा वेगळा दिसतोय। आतापर्यंत तुम्ही जे काही क्रम बघितलेले असतील तिथे तुम्हाला काय दिसतं की पहिले विधानार्थी असतं आणि माझ्याकडे विधानार्थी सगळ्यात शेवटी आहे। पूर्ण व्हिडिओ बघितलं की तेव्हा तुम्हाला कळेल सरांनी असं उलटा क्रम का केलेला आहे, खालीवर का केला आहे। याच्यातच आपल्या काही ट्रिक्सने मी शिकवणार आहे, त्यामुळे हे तुम्हाला अपेक्षितच असायला हवं की ज्या अर्थी असं केलं आहे त्या अर्थी यातून काहीतरी आपल्याला सोपी पद्धत सांगणार आहे, ट्रिक सांगणार आहे की ज्याच्याने आपल्याला हे लक्षात राहील। ठीक आहे मित्रांनो, तुम्ही आता वही आणि पेन घेऊन बसा आणि त्याप्रमाणे मी सांगतो त्याप्रमाणे लिहा। इथं वाक्याचा क्रम जसा आहे तसाच लिहायचा आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हे समजेल। ओके, आता इथं विधानार्थक शेवटी काय घेतला आहे, कारण विधानार्थक वाक्याचे पण 2 उपप्रकार पडतात। एक आहे होकारार्थी वाक्य आणि दुसरं आहे नकारार्थी वाक्य। म्हणजे पॉझिटिव्ह सेंटेन्स आणि निगेटिव्ह सेंटेन्स हे आपण नंतर बघणार आहोत पुढच्या पार्ट मध्ये। ज्यावेळेला वाक्य परिवर्तन करायचं असतं त्यावेळेला याचा उपयोग होतो, इथे त्याचं घेणं नाही। इथे फक्त डोक्यात एक फिट ठेवायचं, एकदम परफेक्ट फिट ठेवायचं। वाक्याचे प्रकार 4 आहेत, मी दिलेल्या प्रमाणेच लक्षात ठेवायचे। उद्गारवाचक, प्रश्नार्थक, आज्ञार्थक आणि शेवटचा विधानार्थक। ओके, तर आज आपण इथे पहिला प्रकार बघूया, उद्गारार्थी वाक्य। आता उद्गारार्थी वाक्य यात वेगळं असं काहीच नाही, याच्या नावावरूनच आपल्याला कळतं। याच्यामध्ये काय असतात, भावना असतात, फिलिंग्ज असतात। याच्यामध्ये काय असतात, भावना असतात, फिलिंग्ज असतात। म्हणजे जर समजा तुम्ही एखादं दृश्य किंवा एखादी घटना जर बघितली तर त्याचं वाक्य होतं, म्हणजे ज्यावेळेला आपण ते बोलतो त्यावेळेला वाक्य होताना आपल्या तोंडून न कळतपणे काही उद्गार बाहेर पडतात, न कळत काही आपले उच्चार बाहेर पडतात, त्याला काय म्हणतात मराठीत, उद्गार म्हणतात। आणि हे उद्गार लिहिताना आपण काय करतो, त्याच्या पुढे एक एक्सक्लेमेटरी मार्क देतो। इथे दिसतंय तुम्हाला एक्सक्लेमेटरी मार्क। एक्सक्लेमेटरी मार्क म्हणजे उद्गारवाचक चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह। बेसबॉल बघितला असेल मुलांना, बेसबॉलची स्टिक जशी असते तशीच ही स्टिक असते, खाली बॉल असतो। बेसबॉलची स्टिक आणि बॉल, आपण त्याला स्टिक बॉल पण म्हणू शकतो आपण। ठीक आहे, स्टिक आणि बॉल सारखं ते चिन्ह आहे म्हणून, ठीक आहे, ते आपण चिन्ह देतो। ज्यामुळे अशा वाक्यामध्ये
फिलिंग्स किंवा भावना असतील तर असं वाक्य जे असतं ते काय असतं, उद्गारवाचक वाक्य असतं. आणि हो, एवढ्या येतच नाही समजायचं, सगळ्यात महत्वाचं इम्पॉर्टंट काय, त्या वाक्यामध्ये एक्सक्लामेटरी मार्क असतोच. त्या वाक्यात काय असतो, एक्सक्लामेटरी मार्क, उद्गारवाचक चिन्ह. म्हणजे आता थोडक्यात काय की ज्या वाक्यात उद्गारवाचक चिन्ह असेल ते वाक्य उद्गारार्थी वाक्य आहे. डोळे झाकून लिहून टाकायचं. ठीक है, ओके. हिंदी वाले बच्चों के लिए थोड़ा सा मैं हिंदी में बताना चाहूंगा कि मुझे कमेंट्स आए कि सर थोड़ा सा हिंदी में भी एक्सप्लेन करो. देखो बच्चों, हिंदी में मैं एक्सप्लेन कर रहा हूं, लेकिन आपको यह मराठी का पेपर है, मराठी में ही लिखना है. तो अभी यहां मैं हिंदी में बोल रहा हूं आपको समझने के लिए. जब भी हम कोई दृश्य या घटना देखते हैं उस समय हमारे मुंह से जो सेंटेंस निकलता है उसके पहले कुछ वर्ड्स, कुछ अल्फाज, कुछ शब्द हमारे मुंह से निकल जाते हैं. और वह जो वर्ड्स निकलते हैं उसमें हमारी कुछ भावना, फीलिंग्स होती है. तो वो फीलिंग्स आने के बाद हम उसके आगे एक एक्सक्लेमेटरी मार्क लगा देते हैं, जिसे मराठी में उद्गारवाचक चिन्ह कहते हैं, वो लगा देते हैं और आगे हम लोग वो सेंटेंस कंप्लीट करवा देते हैं. तो सबसे इंपॉर्टेंट क्या थिंग है इसमें, एक्सक्लेमेटरी मार्क होना इंपॉर्टेंट है. कभी कभी किसी सेंटेंस में अरे वाह वगैरह ऐसा फीलिंग्स भी नहीं आती, डायरेक्ट सेंटेंस रहता है कितनी सुंदर है तो ताजमहल, और उसके आगे एक्सक्लेमेटरी मार्क. एक्सक्लेमेटरी मार्क है यानी कि वो उद्गारवाचक वाक्य है, उद्गारार्थक वाक्य है. उद्गारवाचक भी बोलते हैं, उद्गारार्थक भी बोलते हैं, दोनों में बोलते हैं. ठीक है, आपको क्वेश्चन पेपर में जिस तरह से होगा उसी तरह से आपको लिखना है. ठीक है, इतना समझ में आया बच्चों. अभी आता बघा, सगळ्यात महत्वाचं सांगतोय की काय असतं, कधी कधी एका वाक्यात दोन ठिकाणी असतात. हे एक्सक्लेमेटरी मार्क आहे, वाक्यामध्ये दोन ठिकाणी असतात. इथे तुम्हाला दिसत असेल, त्याचं एक उदाहरण मी घेतलेलं आहे. अबब केवढी मोठी इमारत, अबब एवढी मोठी इमारत असं घेतलंय मी. म्हणजे बघा, अबब नंतर पण एक उद्गारवाचक चिन्ह आहे आणि एवढी मोठी इमारत नंतर पण एक उद्गारवाचक चिन्ह आहे. म्हणजे दोन पण असू शकतात. आणि कधी कधी कसं असतं बघा, इथे दुसरं उदाहरण दिसतंय, बापरे केवढा हासा. बापरेच्या पुढे पण एक एक्सक्लेमेटरी मार्क दिसतोय. यावरून तुम्हाला लक्षात येईल की काय आहे, उद्गारवाचक चिन्ह जर असेल तर ते उद्गारार्थक वाक्य होय. ठीक आहे, एवढं समजलं असेल. आता आपण पुढचा पाठ बघणार आहोत, प्रश्नार्थक वाक्य. प्रश्नार्थक वाक्य याचं सुद्धा त्या पहिल्या प्रमाणेच आहे. प्रश्नार्थक वाक्यात काय, त्याच्या नावातच सगळं दडलेलं आहे, त्याच्या नावातच सगळं जपलेलं आहे. म्हणजे काय, ज्या वाक्यात प्रश्न विचारला जातो ते प्रश्नार्थक वाक्य. हा, पण इम्पॉर्टंट थिंग काय, त्याच्या पुढे काय पाहिजे, क्वेश्चन मार्क. दिसतंय इथे क्वेश्चन मार्क, हा इम्पॉर्टंट आहे. ओके, म्हणजे मराठीत आपण त्याला म्हणतो प्रश्नचिन्ह, हिंदीमध्ये म्हणतात प्रश्नवाचक चिन्ह आणि इंग्लिशमध्ये म्हणतात क्वेश्चन मार्क. ठीक है, तो प्रश्नचिन्ह आलंच पाहिजे. ठीक है, हिंदी वाले बच्चों के लिए बोल देता हूं कि इस सेंटेंस में कोई तो भी प्रश्न पूछा जाता है और उसमें कोई आगे जाके क्वेश्चन मार्क होता है, एंड में जो होता है क्वेश्चन मार्क होता ही है. तो ये दो जो टाइप्स है वो बहुत सिंपल है सीखने के लिए. पहले में बोला है एक्सक्लेमेटरी मार्क, उद्गारार्थी वाक्य. सेकेंड में बोला है क्वेश्चन मार्क, प्रश्नार्थक चिन्ह. ओके, तो प्रश्नार्थक वाक्य दोनों अभी समझ में आ गया आपको. उसका हम एग्जाम्पल देख लेते हैं. अभी देखो, तू अभ्यास करतोस का, तू अभ्यास करतोस का, आणि त्याच्या पुढे काय दिलं आपण, प्रश्नचिन्ह. म्हणजे काय झालं, प्रश्नार्थक वाक्य. दुसरं, तू गावाला का गेला, प्रश्न विचारलाय परंतु त्याच्या पुढे काय दिलेलं आहे, क्वेश्चन मार्क. म्हणजे हे काय झालं, प्रश्नार्थक वाक्य. कळालं इथपर्यंत? ओके मित्रांनो, आतापर्यंत तुम्हाला वाक्यांचे दोन्ही प्रकार कळालेच असतील, पण यापुढे मी चारही वाक्यांचे तुम्हाला ट्रिक सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा. व बोर्डाच्या क्वेश्चन प्रमाणेच पुढे मी तुम्हाला प्रश्न पण सांगणार आहे आणि ते पण सोडवून घेणार आहे तुमच्याकडनं. म्हणजे इथेच मी त्याचे आन्सर पण दाखवणार आहे. नवीन जी मुलं जॉईन झाली असतील त्यांच्यासाठी विनंती आहे की त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन जो आहे तो प्रेस करा. म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील व तुम्हाला नवीन नवीन माझे व्हिडिओ बघायला मिळतील. ठीक आहे, ओके. आता तिसरा प्रकार आहे आज्ञार्थक वाक्य. तिथे तुम्हाला दिसत असेल मित्रांनो, आज्ञार्थक वाक्य. त्याच्या पुढे लिहिलंय कोब्रा. काय लिहिलंय, कोब्रा. कोब्रा म्हणजे नाग. काही जण म्हणतील तो नाग, काही जण म्हणतील G.I. जो सिरियल मधला तो व्हिलन कोब्रा. असं काही नाही आहे. कोब्रा हे काय आहे हे मी तुम्हाला सांगतो. आता बघा मित्रांनो, यात म्हटलं आहे आज्ञार्थ. म्हणजे तुम्हाला असं वाटलं की अगोदरचे जे दोन वाक्य बघितले आहेत त्या वाक्यामध्ये जसं दिलं आहे की त्यांच्या अर्थातच दिलेलं आहे की हे कशा प्रकारचं वाक्य असेल, त्यांच्या उच्चारातच दिलंय, तसंच तुम्हाला इथं वाटेल. हो, पण तसं आहे, पण थोडासा चेंज आहे.
किती? थोडासा. पण तो काय आहे ते समजून घेणं गरजेचं आहे. आता बघा यात काय आहे. आज्ञार्थक वाक्य म्हटल्यावर तुम्हाला वाटलं त्याच्यात आज्ञा असेल. याच्यात फक्त आज्ञा नसते बाळांनो. याच्यामध्ये आशीर्वाद असतो, विनंती असते, उपदेश असते आणि प्रार्थना देखील असतं. हिंदी वालों के लिए बोल रहा हूं कि यह आज्ञार्थक वाक्य है. अभी देखो यहाँ पे लिखते समय हम मराठी वाला न्यो ही लिखते हैं, लेकिन बोलते समय मराठी में आज्ञा बोलते हैं और हिंदी में आज्ञा बोलते हैं. कंफ्यूज ना होना बेटा, समझ में आ गया? आज्ञा और आज्ञा सिर्फ प्रोनाउंसिएशन का डिफरेंस है, बाकी लिखते समय वो वही लिखना है. तो यह आज्ञार्थक वाक्य हुआ. ओके, तो इसमें क्या होता है कि ऑर्डर रहता है, लेकिन ऑर्डर के साथ में और क्या क्या रहता है वो भी हमने बताया है. इसमें आशीर्वाद, ब्लेसिंग रहती है, रिक्वेस्ट रहती है और प्रार्थना वगैरह यह सब रहती है उसमें. आई बात समझ में हिंदी वालों के लिए? आता हे जर समजलं नसेल, कारण तुम्ही इंग्लिश मिडियमचे आहात, तर तुम्हाला थोडंसं जरा वेगळ्या पद्धतीने सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पुढचे शब्द मी काय सांगतो ते लक्षात घ्या. कोब्राचा लॉंग फॉर्म दिलाय मी, म्हणजे काय असणार या आज्ञार्थक याच्यासोबत वाक्यासोबत इथे असणार कमांड, ऑर्डर, ब्लेसिंग, रिक्वेस्ट आणि ऍडवाइस. कळालं? COBRA, कोब्रा. बस एवढं डोक्यात ठेवायचं, बाकी काहीच नाही. आणि हा एवढं ठेवून नाही चालणार. याच्यासोबत अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची मेमरीमध्ये. काय ठेवायची आहे की हे जे वाक्य आहे त्याचा शेवटचा शब्द म्हणजे क्रियापद. मराठीत क्रियापद, मराठीत क्रियापद जे असतं ना ते वाक्याच्या शेवटी असतं. जिथे फुल स्टॉप देतो आपण, टिंब, फुल स्टॉप म्हणजे टिंब देतो ना, त्याच्या शेजारचा अगोदरचा जो शब्द असतो तो, तर त्याच्याकडे पण लक्ष द्यायचं. त्या शब्दावरून आपल्याला कळतं की इथे काय आहे. काय कळतं याच्यावरून आपल्याला कळतं की वाक्य कुठल्या प्रकारचं आहे. आता बघा तुम्हाला त्याचे काही उदाहरणं लिहिते मी, काही उदाहरणं दाखवतोय, तुम्हाला दिसताय का बघा. ओके, ठीक आहे, एक एक बघूया आपण. पहिलंच दिलं आहे ती खिडकी बंद कर, ती खिडकी बंद कर. पुढे दिलंय आज्ञा. ओके, ऑर्डर आहे, आज्ञा आहे, ठीक आहे. सेकंड वालं देव तुझे कल्याण करो, आशीर्वाद. पुढचं तिसरं कृपया शांत राहा, कृपया शांत राहा. ही काय आहे? विनंती. काय आहे? विनंती. देवा मला माफ कर, ही काय आहे? प्रार्थना. देवा मला माफ कर, ही काय आहे? प्रार्थना. पुढचं काय आहे? मुक्या प्राण्यांवर दया करा. काय आहे? मुक्या प्राण्यांवर दया करा. हे काय आहे? उपदेश. काय आहे हा? उपदेश. कंपनी सावधान, ही काय आहे? कमांड आहे, ऑर्डर आहे. मिलिटरीमध्ये देतात ना, उरी पिक्चर पाहिला असेल ना. ओके, हाऊस द जोश, लगेच सुरू होऊन जा. तसं नाही, काय तिथे मिलिटरीला ऑर्डर देतं, कमांडर जो असतो तो म्हणतो कंपनी सावधान. ही काय झाली? ऑर्डर झाली, कमांड झाली. तर मित्रांनो हे तुम्हाला उदाहरणं कळाले असतील, त्याच्यामुळे तुम्हाला याच्यावरून इथपर्यंत समजलं असेल. ठीक आहे? ओके मित्रांनो, अजून एक रिक्वेस्ट होती तुम्हाला की माझं इंस्टाग्राम आणि टेलिग्रामला देखील चॅनल आहे. ती लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन मध्ये शेअर केलेली आहे, तर तुम्ही प्लीज त्यावरती जॉईन व्हा. कारण काय, जर त्यावरती जॉईन झालेत ना तर मला तुम्हाला काही नोट्स देता येईल किंवा काही माझे जे काही नोटिफिकेशन आहे ते पण तुम्हाला तिथे बघायला मिळतील. तर तुम्ही प्लीज त्या लिंकवर क्लिक करा आणि मेंबर व्हा असं मला वाटतंय. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक खूप महत्वाची गोष्ट सांगणार आहे की मित्रांनो काय होतंय, मी व्हिडिओ टाकतो, तुम्ही काही जण खाली कमेंट्स टाकता, पण त्याला मी रिप्लाय द्यायचा प्रयत्न करतो, पण होतं काय, हे फक्त कमेंट्स मध्येच होतं. आपलं समोरासमोर बोलणं होत नाहीये, एकमेकाशी कम्युनिकेशन होत नाहीये. काही कारणास्तव टेक्निकल काही गोष्टींची पूर्तता नाही माझ्याकडे एवढ्या काही सगळे इक्विपमेंट्स नाहीये. आहे तो एक छोटासा लॅपटॉप आहे, तो एवढा सपोर्ट करणार नाही लाईव्ह साठी वगैरे. तर या ज्या काही गोष्टी आहेत, इंटरनेटचा स्पीड वगैरे, तर या गोष्टी मला लाईव्ह तुमच्याशी कम्युनिकेशन करायला शक्य नाही. तर त्यामुळे मी काय करतोय, मी संडे कमेंट बॉक्स नावाचा एक नवीन कार्यक्रम चालू करायचा ठरवलेला आहे. याच्यामध्ये काय असणार की दर संडेला माझा एक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. यामध्ये मी काय करणार आहे की माझे जे व्हिडिओ असतील त्यात तुम्ही जे काही कमेंट्स विचारलेले असतील त्या कमेंट्सचं मी तुम्हाला उत्तर देणार आहे, आन्सर देणार आहे. म्हणजे तुम्ही त्याच्यात जे काही विचारलं असेल, सर पुढचा व्हिडिओ कोणता टाकणार आहे, काय टाकणार आहे, किंवा सर मला याच्यातला हा समजला नाही, तुमचे काही डाऊट्स असतील, हा पण तुमचे सगळे प्रश्न अभ्यासाशी रिलेटेड असावेत. ओके, परीक्षेच्या विषयी असावेत, शाळा कधी उडणार आहे किंवा काय, जे काय असेल तुम्हाला माहिती त्याविषयी तुम्हाला जी माहिती पाहिजे तुम्ही बिनधास्त विचारा. मी त्याचे उत्तर त्यातले तुमच्या नावासहित सांगणार आहे, कोण आहे काय आहे त्याची कमेंट पण मी टाकणार आहे. तुमच्या जर नावापुढे जर तुमचा सिम्बॉल दिसत असेल, तुमचा फोटो बिटो असेल, तो सुद्धा मी डिस्प्लेवरती टाकेल, तुमचं नाव टाकेल आणि तुमची कमेंट विचारून त्याचं मी आन्सर देईल. असा माझा एक कार्यक्रम करायचा माझी
एक वाटतंय मला की ज्याच्याने काय होईल, काय आपलं एकमेकांमध्ये कम्युनिकेशन वाढेल. ठीक आहे, तुम्हाला काय वाटतं की आपण हे करावं की नाही करावं याविषयी मला कमेंटमध्ये जरूर सांगा. ओके, कारण काय होईल, याच्याने आपलं एकमेकाशी कम्युनिकेशन होईल व आपल्याला एकमेकाच्या प्रश्नांची उत्तरं देता येतील. ठीक आहे. ओके मित्रांनो, व्हिडिओ मोठा होईल म्हणून पटकन सांगतो पुढचा, की चौथा आणि शेवटचा वाक्याचा प्रकार. मी काय म्हणतो नीट बघा, चौथा आणि शेवटचा वाक्याचा प्रकार. त्याच्यामुळेच मी अगोदर काय घेतलं होतं, 1 2 3 4 हा जो क्रम आहे हा उलटा असा याच्यासाठी घेतला होता. चौथा आणि शेवटचा वाक्याचा प्रकार काय आहे, तो आहे विधानार्थक. म्हणजे 1 नंबर उद्गारार्थक, 2 नंबर प्रश्नार्थक, 3 नंबर आज्ञार्थक आणि उरला काय फक्त चौथा म्हणजे विधानार्थक. आता विधानार्थक वाक्य काय असतं ते बघूया आपण. विधानार्थक वाक्य म्हणजे एकदम साधे वाक्य. विधानार्थक वाक्य म्हणजे एकदम साधे वाक्य, सिंपल सेंटेन्स. ज्या वाक्यामध्ये साधं एक विधान केलेलं असतं त्यास विधानार्थक वाक्य म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये एक फुल स्टॉप शेवटी असतो आणि एक सिंपल वाक्य असतं. म्हणजे याच्यात ऑर्डर वगैरे काही नसते, आज्ञा नसते, कमांड नसते, हे काहीच नसतं. हे सगळं नसतं त्याच्यामध्ये. अगोदरचे जे 3 दाखवले ते नसतात. अगोदरचे जे 3 प्रकार आपण बघितले, उद्गारवाचक, आज्ञार्थक आणि उद्गारवाचक, आज्ञार्थक आणि प्रश्नवाचक, प्रश्नार्थक, हे जे 3 प्रकार आहेत हे नाहीये त्यात. आणि चौथाच प्रकार फक्त असणार तिथे की जो विधानार्थक असेल. त्यासाठी आपण एक उदाहरण बघूया. ओके, आता आपण एक उदाहरण बघूया. मी अभ्यास करतो, सिंपल. ओके, मग असं जर वाक्य जर आलं तर आपल्याला काय करायचं ते बघायचं आपल्याला की तिथे 1 नंबर. आता इथे तुम्हाला इथे ब्लॅकबोर्डवर दिसत असेल. ओके, 1 नंबर काय सांगितलंय सरांनी, उद्गारवाचक. म्हणजे त्याच्यामध्ये उद्गारात एक्सक्लेमेटरी मार्क आहे का, नाही, म्हणून 1 नंबर कॅन्सल. ओके, पुढचं दुसरं काय सांगितलंय, प्रश्नार्थक. याच्यात प्रश्नचिन्ह आहे का, नाही, म्हणजे ते प्रश्नार्थक वाक्य नाही म्हणून सेकंड वाला पण कॅन्सल. थर्ड वाला. तिसरा काय आहे, आज्ञार्थक. याच्यात कोब्रा सापडतो का, कोब्राचा लॉंग फॉर्म तुम्हाला माहिती, तो पण नाहीये. म्हणजे हा 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 3 रॉंग. ओके, मुरला काय चौथा. ओके, कळालं तुम्हाला चारही याच्या, कळाल्यात ना बाळांनो. परत एकदा सांगतो पाहिजे तो मित्रांनो, इथे आपण काय करायचं आहे, चारही वाक्यांच्या ट्रिक्स बघतोय. आपण काय करतोय, चारही वाक्यांच्या ट्रिक्स बघूया. पहिलं बघा, इथे दिसत असं ब्लॅकबोर्ड वरती डॉट डॉट डॉट, पुढे एक्सक्लेमेटरी मार्क, परत डॉट डॉट डॉट, परत एक्सक्लेमेटरी मार्क. म्हणजे काय, हे उद्गारवाचक वाक्य आहे. कारण काय आहे, याच्यात एक्सक्लेमेटरी मार्क आहे. वाक्याच्या मध्ये एका ठिकाणी किंवा 2 ठिकाणी जर एक्सक्लेमेटरी मार्क असेल तर ते उद्गारार्थक वाक्य होतं. पुढचं सेकंड वाला काय आहे, डॉट 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 आणि पुढे क्वेश्चन मार्क. हे डॉट 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 म्हणजे काय, इथं वाक्य असणार आहे. ओके, आणि वाक्याच्या शेवटी काय असणार, प्रश्नचिन्ह. ओके, सेंटेंस के एंड में, सेंटेंस के आखिर में क्या होता है, वहां पे क्वेश्चन मार्क होता है. इसी वजह से वो क्या हो जाता है, प्रश्न चिन्ह होता है वहां पे, इसलिए वो प्रश्नार्थक वाक्य बन जाता है. ओके, तिसरा वाला काय आहे, आज्ञार्थक वाक्य. आज्ञार्थक वाक्य 2च गोष्टी लक्षात ठेवायचा, एक कोब्रा पाहायचा आणि शेवटचं त्याचं जे क्रियापद आहे ते बघायचं. क्रियापद म्हणजे फुल स्टॉपच्या शेजारचा अगोदरचा शब्द. हे 2 गोष्टी आपल्याला बघायच्या. कोब्रा मी तुम्हाला शिकवलाच आहे काय आहे. ओके, आणि चौथं म्हणजे हे 1 नाही, 2 नाही, 3 नाही, म्हणजे तिघं जर त्या वाक्यात नसतील तर ते वाक्य चौथं. अमिताभ बच्चन सोबत कसं खेळतो आपण, केबीसी, बस तसंच आहे. पहिला नाही, सेकंड ऑप्शन नाही, थर्ड ऑप्शन नाही, लॉक कर दिया जाय, चौथा वाला. ओके, म्हणजे तो काय असणार, तेच असणार. समजलं असेल तुम्हाला मित्रांनो. ठीक आहे. ओके, आता पुढची एक महत्वाची गोष्ट सांगतोय की मित्रांनो, तुमचे मार्क जातात कुठे. मला आता हे कळालं असेल, तुम्हाला आता हे समजलं असेल. ठीक आहे, मला हे पक्क कळालं, तुम्हाला आता हे समजलं असेल की वाक्य ओळखायचे कसे आणि वाक्य तुम्हाला ओळखता येतात, समजले पण आहेत, सगळं येते. घोडा कुठे अडतो, प्रॉब्लेम कुठे होतो, मार्क्स कुठे जातात, नीट लक्ष देऊन ऐका, मी ते सांगतो. 100% इथेच मार्क जातात तुमचे. कुठे जातात, तुम्हाला वाक्याचे 4 प्रकार माहित झाले, उत्तर पण बरोबर देता येतं. पण हा फार डेंजर आहे बाळांनो. आपण काय म्हणतोय, तुम्हाला तो शब्द नीट लिहिता आला पाहिजे. बरोबर, उद्गारवाचक हा शब्द लिहिताना द चा पाय मोडायचा आहे आणि पुढे ग लिहायचा आहे, मग पुढचं वाक्य पूर्ण करायचं. त्यामुळे तुम्ही घरी प्रॅक्टिस करा या 4ही शब्दांची. उद्गारार्थक 10 वेळा लिहून काढा एका खाली एक. उद्गारार्थक वाक्य, उद्गारार्थक वाक्य, उद्गारार्थक वाक्य, असं टाइमपास म्हणून. त्याच्यानंतर आज्ञार्थक वाक्य हे 10 वेळा लिहून काढा. त्याच्यानंतर पुढचं जे दिलेलं आहे प्रश्नार्थक वाक्य, प्रश्नार्थक वाक्य. कारण या शब्दांमध्ये काय आहे ना बाळांनो, जोड शब्द आहे, तर ही गडबड नको व्हायला तुमची. ही जर गडबड झाली तर मार्क जातील. ओळखता येतं, माहिती पण आहे, पण करायचं कसं, लिहायचं कसं, तिथे गडबड होते तुमची, तर ती व्हायला नको. म्हणून तुम्हाला मी सांगतोय बाळांनो की तुम्ही याची प्रॅक्टिस करा. हे जर तुम्हाला लिहिता आलं ना, गॅरंटी आउट ऑफ मार्क.
2 पैकी 2 म्हणजे 2 आउट ऑफ 2 मिळणारच तुम्हाला, 2 पैकी 2 100% मिळणार तुम्हाला. कळालं इथपर्यंत? ओके. आता काय झालं की याच्या अगोदर आपण प्रॅक्टिस जी बघितली, प्रॅक्टिस मध्ये आपण काही वाक्य 1-2 बघितली असतील, ठीक आहे. पण आता आपल्याला त्यामध्ये जास्त अजून बघायला हवं. म्हणून मी काय करतो आता इथे मित्रांनो, तुम्हाला इथं मी अगोदर सांगितल्याप्रमाणेच मागच्या वर्षाची म्हणजे मार्च 2020 ची मराठीची जी क्वेश्चन पेपर आहे त्यातले हे 2 वाक्य मी इथे घेतलेले आहे. हा प्रश्न असाच असतो. हा जो फोटो आहे हा क्वेश्चन पेपरचा फोटो आहे. ऍज इट इज असंच तुम्हाला येतं आणि याचं आन्सर तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. ओके. तर आपण कसं लिहायचं हे बघणार आहोत. त्या अगोदर अजून एक तुमच्याशी थोडंसं बोलायचंय मित्रांनो. माझे नाशिकमध्ये, मी राहायला नाशिकला आहे, माझे नाशिकमध्ये क्लासेस चालतात. मी मराठी, हिंदी, फुल हिंदी हे शिकवतो. बाकीचे पण विषय आहेत, पण माझं मराठी आणि हिंदी जे आहेत ते ज्या मुलांना अवघड वाटतं, ज्या मुलांना मराठी आणि हिंदी बघितल्यावर काना मात्रा वाढण्याचे प्रॉब्लेम होतात, त्या मुलांनी 100% माझ्याकडे या. 100% त्यांचं सगळं मराठी आणि हिंदीची जबाबदारी माझी. त्यांचं मराठी आणि हिंदी कसं पक्क करून घ्यायचं ही जबाबदारी माझी. तर मी याचे हे जे क्लास घेतो या सगळ्या क्लासमध्ये मी ट्रिक मध्ये शिकवतो. आता 10वीच्या मुलांना, 9वीच्या मुलांना मी ट्रिकने काय शिकवतो, कारण ट्रिकने काय असतं, मुलांच्या लक्षात राहतं, मुलांना पटकन लक्षात येतं की कसं लक्षात ठेवायचं. आणि दुसरी गोष्ट काय आहे की तुम्ही मॅथ्स आणि सायन्सचा पण तुम्हाला भरपूर अभ्यास असतो. ते सायन्सचे काय फॉर्म्युलेस पाठ करा, ते परत मोठमोठाले थेरम असतात, याचे कशाचे तुमचे मॅथ्सचे ते लक्षात ठेवा, M2 चे हे सगळं असतं. तर ह्या बरोबर तुम्ही मराठीचा पण कुठे गोंधळ घालणार. त्यामुळे मराठी आणि हिंदीत मार्क्स जायला नको, शुद्ध लेखनात मार्क जायला नको, म्हणून मी माझ्या क्लासमध्ये ते सगळं त्यांच्याकडनं करून घेतो. आणि तिथे मग एकदा क्लासला आला की विद्यार्थी एकदम व्यवस्थित, आठवड्यातून एकच दिवस असतं, त्यामुळे बाकीच्या क्लासचे टेन्शन घेऊ नका. आठवड्यातून एकच दिवस मी क्लास घेतो, सॅटर्डे आणि संडे. सॅटर्डेला हिंदी घेतो, संडेला मराठी घेतो. अशा हिशोबाने माझा क्लास चालतो. तर तुम्ही जो आहे, तुम्हाला जर क्लास लावायचा असेल तर मी आज इथे व्हॉट्सअप नंबर शेअर करतो आहे. इथे स्क्रीनवर तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर दिसतोय. या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. क्लास व्यतिरिक्त काय तुमचे प्रश्न असतील ते विचारू शकता. परंतु बाळांनो, हा फक्त व्हॉट्सअप साठी आहे. माझं शेड्यूल ऑलरेडी खूप टाईट असतं, खूप बिझी असतो, त्यामुळे मला व्हिडिओ टाकायलाही लेट होतोय. मग हे तुम्हाला लक्षात आलं असेल की सर एक व्हिडिओ टाकला की दुसरा व्हिडिओ नियमितपणे नाही येत, थोडासा वेळ लागतो. त्याचं कारण हेच आहे की माझं बाकीचं शेड्यूल असतं, त्याच्यामुळे मला जमत नाही. तर तुम्ही ना जर फोन केला तर मी तुमच्या फोनला उत्तर नाही देऊ शकणार. हा फक्त तुमच्यासाठी घेतलेला नंबर आहे. मला जर जास्त फोन यायला लागले तर मी हा नंबर बंद करून टाकेल. त्याच्यामुळे तुम्ही फक्त याच्याआधी व्हॉट्सअपचं बोला ना, मी व्हॉट्सअपचं बोलेल तुमच्याशी. तुम्ही व्हॉट्सअपचा मेसेज टाका, मी तुम्हाला व्हॉट्सअपवरून उत्तर देईन. फारच गरज वाटली तर मी स्वतः कॉल पण करेन तुम्हाला. ठीक आहे. तर तुम्ही बरं, नुसतं नाशिकच्या क्लास विषयी नाही, कोणाला ऑनलाईन क्लास लावायची इच्छा असेल तर मी ऑनलाईन पण घेईल त्यांचा, त्याबाबत पण तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. ओके. आपण आता पुढचे बाकीचे वाक्य बघणार आहोत. तर पहिलं वाक्य आहे या प्रश्नपत्रिकेतलं, तुझ्या शाळेत मराठी दिन साजरा करतात का? हा पहिलं वाक्य आहे. काय आहे? तुझ्या शाळेत मराठी दिन साजरा करतात का? त्याच्या पुढे काय दिले बाळांनो? क्वेश्चन मार्क, प्रश्नचिन्ह. म्हणजे हे काय झालं? प्रश्नार्थक वाक्य. सोपं आहे. ओके. आणि आता दुसरं वाक्य आपण बघणार आहोत. रनिंग पेक्षा देखील दोरीवरच्या उड्या मारा. रनिंग पेक्षा देखील दोरीवरच्या उड्या मारा. उपास लेसन मधलं वाक्य आहे हे. बरोबर. आता इथे काय होतं, बहुतेक मुलांना गडबडून जाते, साधं वाक्य दिसतंय. बरोबर. पण आपण इथे पहिले काय करायचं, सरांनी सांगितलंय काय, म्हणजे मी सांगितलं काय की क्रियापदावर लक्ष द्यायचं. म्हणजे डॉट आहे, टिंब आहे, त्याच्या अगोदरचं जे आहे ते क्रियापद काय आहे? मारा. मारा हे कसं आहे? आज्ञार्थक आहे. म्हणजे इथे काहीतरी आहे, कमांड, कोबरापैकी एक इथे लागू होतोय. म्हणजे कोणतं वाक्य येईल? उद्गारार्थक वाक्य. कळालं बाळांनो? ओके. कळालं? ठीक आहे. आता आपण पुढचे वाक्य बघूया. पुढचं वाक्य आहे, मी अभ्यास करतो. काय आहे? मी अभ्यास करतो. आपण इथे आता ट्रिक बघायची. ट्रिक मध्ये काय सांगितलंय? 1 नंबर, उद्गारवाचक चिन्ह असेल तर हे उद्गारार्थक वाक्य आहे का? नाही. ओके. कॅन्सल. पुढचं म्हणजे त्याच्यावर आपली फुल दिली. पुढचं बघायचं. पुढचं काय दिलंय? सेकंड वाला काय दिलंय आपल्याला? प्रश्नार्थक वाक्य. इथं क्वेश्चन मार्क आहे का? नाही, म्हणून याची फुली मारली. ओके. पुढचं थर्ड वाला काय आहे? कोब्रा प्लस लास्ट जो आहे क्रियापद, लास्ट वर्ड, त्याच्यावरती लक्ष द्यायचंय. इथे काय आहे? तसं पण काही दिसत नाही, कोब्रा मधलं काही दिसत नाहीये. मग उरलं काय? 1 नाही, 2 नाही, 3 नाही, उरला चौथा. म्हणून तिथं आपण काय केली आहे? बरोबरची खूण केली. दिसतंय? बरोबरची खूण केली आहे. बरोबर. म्हणून मग ते काय झालं? विधानार्थक वाक्य. 4 MCQ आहे. पहिला गेला, दुसरा गेला, तिसरा गेला, चौथा ओके. कळालं तुम्हाला? हे विधानार्थक वाक्य आहे. बस याप्रमाणे पुढचे वाक्य आहे. तू गावाला का जातोस? पुढे काय दिसत आहे? प्रश्नचिन्ह. व्हेरी गुड. प्रश्नार्थक वाक्य झालं की नाही? ओके.
पुढचं काय आहे, अबब केवढा मोठा साप, याच्यामध्ये काय दिसतंय, एक्सक्लेमेटरी मार्क, म्हणजे काय झालं, उद्गारार्थक वाक्य. ओके. पुढचं 6वं, आम्ही तुमचे उपकार कसे विसरू, आम्ही तुमचे उपकार कसे विसरू, पुढे काय दिसतंय, क्वेश्चन मार्क, म्हणजे काय झालं, प्रश्नार्थक वाक्य. ओके. सर्वांनी शांत बसा. आता शेवटचं जे आहे इथे एक्सक्लेमेटरी मार्क दिसत नाही, क्वेश्चन मार्क दिसत नाही, मग थर्ड वाला पहिले बघायचं, कोब्रा नाही, आणि किंवा लास्ट वाला जो आहे क्रियापद लास्ट वर्ड तो बघायचा. सर्वांनी शांत बसा म्हणजे काय आहे, रिक्वेस्ट आहे. मग रिक्वेस्ट कशात येते, कोब्रा पैकी येतं ना, रिक्वेस्ट, COBRR, रिक्वेस्ट येतंय, मग हे आज्ञार्थक वाक्य. ओके. कृपया तेथेच थांबा, ही काय आहे, रिक्वेस्ट, कोब्रा मधला आर रिक्वेस्ट आहे, कृपया तेथेच थांबा म्हणजे हे काय येतं, आज्ञार्थक वाक्य. ओके. पुढचं, किती सुंदर आहे हा ताजमहल, एक्सक्लेमेटरी मार्क, उद्गारवाचक चिन्ह, म्हणजे हे काय झालं, उद्गारार्थक वाक्य. पुढे आहे, शिकारी जंगलात गेला, ट्रिक लावायची, 1 2 3 4 4 नंबर, विधानार्थक वाक्य. रमा गाणे गाते. ओके. ट्रिक लावायची आहे, बघायचं, 1 नंबर नाही, 2 नंबर नाही, 3 नंबर नाही, 4 नंबर, विधानार्थक वाक्य. किती सुंदर आहे फूल हे, किती सुंदर फूल आहे ते, किती सुंदर फूल आहे ते, उद्गाराचक वाक्य झालंय, कारण तिथे काय दिले, उद्गारवाचक चिन्ह दिले, एक्सक्लेमेटरी मार्क आहे. पुढे आहे, मुलांनो अभ्यास करा, मुलांनो अभ्यास करा, लास्ट वाला बघा, उद्गारवाचक नाहीये, क्वेश्चन मार्क नाहीये, शेवटचं जे दिलेलं आहे त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा. करा काय दिलंय, अभ्यास करा, म्हणजे ऑर्डर झाली, ऑर्डर दिली ना, तुम्हाला आई बाबा म्हणतात ना, मुलांना अभ्यास करा. ओके. म्हणजे ही काय झाली, आज्ञा, म्हणून आज्ञार्थक वाक्य झालं. पुढचं, तुझ्या भेटीने खूप आनंद झाला, तुझ्या भेटीने खूप आनंद झाला, ट्रिक लावायची, विधानार्थक वाक्य. पुढचं, शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी खूप काही केले, हे तुमच्या टेक्स्टबुक मधलं वाक्य आहे. शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी खूप काही केले, विधानार्थक वाक्य. त्याच्यानंतर पुढचं, पांढरा रंग कोणाला आवडत नाही, पांढरा रंग कोणाला आवडत नाही, पुढे काय दिलंय, प्रश्नचिन्ह, म्हणजे काय झालं, प्रश्नार्थक वाक्य. ठीक आहे. मला असं वाटतं मित्रांनो तुम्हाला एवढी उदाहरणं कळाली असतील. तुम्हाला जर काही डाऊट असेल तर मला सांगा, मी टेलिग्राम वरती याच्या नोट्स पण तुम्हाला शेअर करेल किंवा व्हॉट्सअपवर पण तुम्हाला पाठवू शकतो. असं काही नाही, तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा, मी तुमच्यापर्यंत नोट्स पोहोचवेल. किंवा तुम्हाला जर काही वाटलं याच्याविषयी अजून काही डिटेलमध्ये माहिती काय विचारायचं तर कमेंट मध्ये विचारा. संडे कमेंट बॉक्सला तुमच्या कमेंट्सला उत्तर दिलं जाईल, इट्स प्रॉमिस. ओके. तर ठीक आहे. तर आता आपण इथंच थांबूया आणि तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर कळवा की संडे कमेंट बॉक्स नावाचा जो कार्यक्रम घ्यायचा आहे तो करू का नको, आणि त्याच्यासाठी कमेंट्स आवश्यक आहे. तुम्ही कमेंट्स सांगा, मी त्याची उत्तरं देईन. ठीक आहे. तेव्हा मग आज आपण इथेच थांबूया. पुन्हा मी तुम्हाला सांगतो की पुढच्या व्हिडिओला आपण लवकरच भेटू. तोपर्यंत ऑलवेज फॉर स्टुडंट 365 डेज कैलास विस्पुते सर. थँक्यू.